तुम्हाला सांगते ना, आमच्या दोघाला काही माहीतच पडलं नाही कधी हा नवरा बायकोचा प्रवास आई बाबामध्ये बदलून गेला. कधी आम्ही एवढे अल्लडबाजी करणारे, आपल्या बाळासाठी समजदारी घ्यायला लागलो, एकही काम चांगलं न करणारे आणि कोणत्या गोष्टीची चिंता न करणारे. आता आम्ही आपल्या मुलीला शिस्त आणि चांगलं राहायला शिकवायला लागलो आहोत. ते म्हणतात ना, लेकरू झाल्यावरच अक्कल येते, तसं आमच्यासोबत पण झालं. कारण आता आम्ही स्वतःपेक्षा जास्त विचार तिचा करत असतो. आम्ही दोघं आई बाबा बनण्याच्या आधी स्वतःचा विचार करत होतो, पण जेव्हापासून आमच्या लाईफमध्ये किट्टू आली तेव्हापासून आमची लाईफ पूर्ण बदलूनच गेली आहे. आम्ही आता स्वतःचा विचार कमी आणि तिचा विचार जास्त करतो. खरंच आई बाबा होणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण आई बाबा झाल्यावरच आपल्याला कळते आपल्या आई बाबाने आपल्यासाठी काय केलं. आपल्याला आपल्या आई बाबाची फिलिंग्स तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतः आई बाबा बनतो. आज सकाळी उठून अंघोळ केली आणि पटकन स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक करता करता यांना पण जेवायला देऊन दिलं आणि मी पण स्वयंपाक झाल्यावर जेवण घेतलं, कारण आज माहित नाही खूप लवकर भूक लागली होती. म्हटलं आपण पण थोडंफार जेवण करून घ्यावं. नंतर हे ड्युटीवर चालले होते तर किट्टू त्यांच्या मागे लागली, म्हणून तिला पण यांनी थोडंसं फिरून आणलं. तेव्हा ती शांत झाली. मग तिला बॉईल केलेलं अंड वगैरे चारलं. ते खाऊन झाल्यावर तिची आंघोळ वगैरे करून दिली आणि तिचे नखं पण काढून दिले. नखं वगैरे ती छान काढू देते, हालत नाही आणि झुलत नाही. एवढ्यानं चांगलं आहे. म्हणून मला असं वाटते की माझी मुलगी खूप गुणी आहे. असं कोणत्या पण आईला आपली मुलगी गुणीच असते. संध्याकाळी काहीतरी चटपट खायचं मूड झालं होतं, म्हणून म्हटलं आज पाणीपुरी खायला जातो, पण यांना यायला उशीरच झाला. म्हटलं घरीच काहीतरी बनवून घ्यावं, म्हणून मी मस्त भजी आणि कढी बनवून घेतली. आणि कढीला बेसन कोण कोण लावते मला नक्की सांगा. असा होता माझा आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.